भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे माझ्यासोबत आहेत. ताई, TV9मध्ये स्वागत आहे. आज अनोख्या पद्धतीचं जंगी स्वागत तुमचं झालं, कसं पाहता? माझं स्वागत नेहमीसारखंच झालं. उमेदवार म्हणून पहिल्यांदा झालं. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्ट जंगी होतेच, पण महाराष्ट्रातसुद्धा म्हणजे मी आता नगर जिल्ह्यातून आले, तिथेही प्रचंड मोठे कार्यक्रम झाले. पुण्यामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात. पुणे ते नगर प्रवासात 50 ठिकाणी मला लोकांनी स्वागत केलं आणि अभिनंदन केलं, उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या. मला वाटतं उमेदवारी जंगी पद्धतीने स्वीकारली आहे लोकांनी. प्रीतमताईंना अक्षरशः तुमचं अनोखं स्वागत केलं. सकाळपासून त्या फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत ते काढत बसलेल्या होत्या. हो का? फुलाच्या पाकळ्या म्हणजे म्हणजे अख्खे फुलंच लोक उधळतात ना, ते लागतात म्हणून आम्ही पाकळ्या वेगळ्या अच्छा अच्छा, हे मला माहीतच नव्हतं. कारण प्रीतमताईंनी शिवशक्ती परिक्रमेत पाहिलंय की ते फुलं मला मारून मारून मला पूर्ण काळ्या निळं झाले होते माझ्या तोंडावर, हातावर, मानेवर, सगळीकडे. तर त्याच्यानंतर मी खूप आजारी पडले होते त्या ओले चिंब फुलांच्या माऱ्याने. तर त्यांनी ते पाहिलेला आहे माझा अनुभव, म्हणून त्यांनी काळजी घेतली. बहीण म्हणून, माझी मोठी बहीण म्हणून मी काळजी घेण्याचा आता त्यांचा रोल बदलला आहे. आता त्या मोठी बहीण आहेत इलेक्शनच्या प्रचारापर्यंत, असं दिसतंय. ज्यावेळेस ही कुठल्या निवडणुका येतात त्यावेळेस जाती अंताची लढाई समोर येते. तुम्ही भाषणात देखील म्हणालात की मी ज्यावेळेस उभा राहते किंवा प्रीतमताई असतील, जात समोर का यावी? मी म्हणून नाही, कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडणूक ही जातीवर गेलीच नाही पाहिजे. मी महाराष्ट्रभर प्रचार करत असताना ज्या पद्धतीने काय आपल्या जिल्ह्यांमध्ये राजकारणामध्ये कधी कधी चर्चा होते, ती चर्चा व्यथित करणारी असते. एखादा नेता जेव्हा काम करत असतो, तो पूर्ण जिल्ह्याचा विकास करत असतो, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जात असतो. त्यामुळे मला असं कुठे जाणवत नाही. पण गेले 3-4 दिवस झाले यूट्यूबवर किंवा मीडियावर, स्वतः चॅनल्सवर अक्षरशः म्हणजे जातीचं नाव घेऊन अशी चर्चा होती की अरे आता काय करणार ह्या उमेदवार. असं नाही आहे. मला विचारलं लोकांनी, म्हटलं माझ्यासाठी उमेदवार हा एका पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे असं मी कधीच विचार करत नाही. मी सुद्धा जनतेची उमेदवार आहे, जनतेच्या सेवेसाठीची उमेदवार आहे, जातीची उमेदवार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आहे, तर दुसरीकडे OBC आरक्षणाच्या संरक्षणाचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. कसं पाहता या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या लढाईबद्दल काही वेगळे समीकरणं पाहायला मिळतील? आता काय लढाईचे समीकरणं मिळणार? आचारसंहिता झाली. सत्ताधाऱ्यांनी लढाई ही न होऊ देण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं हे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे आता मी तर कोणत्याच त्या कुठल्याही पदावर नाही. जर आले तर नक्की ही लढाई कमी करण्यासाठी आणि ह्याच्यातून चांगला मार्ग काढण्यासाठी मी मोठं योगदान देईन. मनोज जरांगे पाटलांचा लढा तुम्हाला माहिती आहे. या लढ्याकडे कसं पाहता? 24 तारखेला ते निर्णायक सभा घेणार आहेत. लोकांचं म्हणणं आहे की एखाद्या वेळेस मनोज जरांगे पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहतील. काही वेगळं आव्हान म्हणायचं ताई? मी त्यांच्याकडे असं काही पाहण्याचं गरज नाही आहे. मला वाटतं ते त्यांचा संघर्ष करतायत, ते त्यांचं आंदोलन करतायत, समाजासाठी करतायत. जरांगे पाटलांचं आंदोलन जेवढं मी पाहिलं आहे, ते अत्यंत निष्पाप मनाने समाजासाठी जर काम करत असतील आणि त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की मी राजकीय भूमिका घेणार नाही, तर मला जेवढं वाटतं ते अशी काही भूमिका घेतील, कोणत्या पक्षाचं समर्थन किंवा कुठल्या पदावर जाण्यासाठी निवडणूक लढण्याचं असं काही आत्ता दिसत नाही. पण तसं घेतलं तरी स्वागत आहे त्यांचं. 10 वर्षापूर्वी प्रीतमताईचा प्रचार तुम्ही करत होता, त्यावेळेस मुख्य आश्वासन दिलात होता रेल्वेचा. रेल्वेचं स्वप्न आता स्वप्नपूर्तीकडे झालेलं आहे. कसं पाहता? मी हे स्वप्न मुंडे साहेबांच्या वेळीच पाहिलेलं आहे. प्रीतमताईच्या वेळी पूर्ण करण्याचा योग आला. किती नशिबान आहेत आपण, इतके वर्ष जिल्ह्यांनी प्रतीक्षा केली. तर ताईंचं भाग्य केवढं आहे की ताईंच्या हातून त्या गोष्टी घडल्या. मोदीजी जेव्हा आले होते प्रचाराला प्रीतमताईंच्या, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात 2014ला बीड जिल्ह्यातून केली होती. मुंडे साहेबांच्या जाण्याचा आक्रोश होता, तेव्हा मोदीजींनी शब्द दिला होता बीड जिल्ह्याला रेल्वे देईन म्हणून. आणि मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या 1 दिवस आधी आम्ही ती बैठक घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही आणि SPV स्थापन करून ते पैसे 4800 कोटी राज्या आणि केंद्राचा मिळून असा हिस्सा द्यायचं ठरलं होतं. तर ती रेल्वे ज्या दिवशी ते SPV मंजूर झाली त्या दिवशीच ती संपूर्ण झालेली आहे. लँड ॲक्विजिशनमुळे काही ठिकाणी थोडासा म्हणजे वेळ लागला, एवढंच. महाराष्ट्राची वाघीण पंकजाताईंना काय आव्हान वाटतं या निवडणुकीत? मला काही आव्हान वाटतं की अफवा किंवा अपचर्चांचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये, चुकीच्या पद्धतीने लोकांनी काहीतरी व्हायरल करू नये,
आणि काहीतरी त्याच्यामुळं राज्यभराचे माझे समर्थक विनाकारण व्यथित होतात आणि चिंतित होतात. तर असं काही होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. सोशल मीडियाचा चांगला वापर व्हावा. नक्कीच सोशल माध्यमाचा जो वापर आहे तो चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. अफवावर कोणीही विश्वास ठेवला पाहिजे नाही आणि अफवाचा पेव देखील वाढवला नाही पाहिजे, असंही आता भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे हे बोलताना सांगतात. कॅमेरा पर्सन हरीशसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.